2026चा सत्ता संग्राम, सत्तेचं नवगणित. नमस्कार. वन किंगमेकर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. 2024च्या विधानसभा निवडणुकीने महाराष्ट्राच्या सत्तेचं चित्र बदललं, पण खरा चेकमेट अजून बाकी आहे. 2026 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात निवृत्तीचे आणि नवीन समीकरणांचे वादळ घेऊन येणार आहे. आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांचा तो रॅडिकल बदल, जो दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेचं केंद्र हलवणार आहे. कोण निवृत्त होतंय, गणितात कोण बसतंय आणि कोणाचं पान कापलं जाणार, पहा सविस्तर विश्लेषण. राज्यसभेचा मोठा धमाका. 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या या 7 जागा रिक्त होत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, त्यांच्याच पक्षाच्या फौजिया खान, शिवसेना उभाटा गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपाचे डॉक्टर भागवत कराड, भाजपाचे धैर्यशील पाटील आणि रिपाई आठवले गटाचे रामदास आठवले. या 7 पैकी 4 खासदार महाविकास आघाडीचे आहेत. ही पदं टिकवणं आता मवियासाठी मिशन इम्पॉसिबल ठरणार आहे. ते नेमकं कसं, हे आता पाहूया. राज्यसभेचं गणित, कोणाचे किती खासदार. निवडणूक पद्धत अशी आहे की राज्यसभा खासदार विधानसभेच्या 288 निर्वाचित आमदारांकडून निवडले जातात. यासाठी एकल संक्रमणीय मतदान पद्धत वापरली जाते. ती नेमकी कशी, तर कोटा बरोबर एकूण आमदार भागिले 7 अधिक 1. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायला गेल्यास एकूण आमदार 288 आहेत, तर जागा 7 आहेत. त्यामुळे 288 भागिले 7 अधिक 1. त्यामुळे हे गणित असं असेल की 288 भागिले 8 अधिक 1 बरोबर 37. म्हणजेच एका खासदाराला निवडून येण्यासाठी किमान 37 प्रथम पसंतीच्या मतांची गरज आहे. सद्यस्थिती काय आहे, तर महायुतीकडे 235 आमदार आहेत. 235 भागिले प्रथम पसंतीची जी मतं आहेत 37 बरोबर 6.35. म्हणजे महायुती 6 जागा आरामात जिंकू शकते. तर महाविकास आघाडीकडे 48 आमदार आहेत. 48 भागिले 37 म्हणजे 1.29. मविया केवळ 1 जागा जिंकू शकते. ह्याचे परिणाम काय आहेत, तर भाजपाच्या 2 आणि रिपाईची 1 जागा तर हमखास निवडून येणार आहे. पण मवियाकडे सध्या 4 जागा आहेत. त्यापैकी 3 जागा त्यांना गमवाव्या लागतील आणि त्या महायुतीच्या खात्यात जातील. विधान परिषद आमदार कोटा उद्धव ठाकरेंपुढे पेच. 13 मे 2026 रोजी विधानसभेतील आमदारांद्वारे निवडून गेलेल्या 9 आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. यात खूप महत्वाची नावं आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपाचे रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड. आता पाहूया या गणिताचा फटका नेमका कोणाला आणि कसा बसणार. विधान परिषदेच्या एका जागेसाठी साधारण 27 मतांची गरज असते. महायुतीकडे 235 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे ते 10 पैकी 8 ते 9 जागा सहज जिंकतील. शिवसेना उभाटाकडे केवळ 20 आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मदतीवर त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे. पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था. डिसेंबर 2026 मध्ये काही आमदार निवृत्त होत आहेत. त्यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातील अभिजित वंजारी, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातले सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघातले अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघातले जयंत आसगावकर. या जागांवर मवियाचं वर्चस्व असलं तरी भाजपा आता इथे आक्रमक नोंदणी मोहीम राबवत आहे. मोठा गेम चेंजर. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या
29 महानगरपालिकाच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक आहेत. पुणे, नागपूर, ठाणे इथेही महायुतीचं वर्चस्व आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील 22 पैकी किमान 15 ते 18 जागांवर आता महायुतीचा झेंडा फडकेल. महायुतीचंच वर्चस्व. विधानसभा आणि महानगरपालिकांमधील विजयामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेत महायुतीचा वर्चस्व असणार आहे. मवियाची कोंडी. राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रजनी पाटील यांच्या स्पर्धा होऊ शकते. एकाला संधी दिली तर दुसरा पक्ष दिल्लीत आवाज गमवेल. त्यामुळे कुर्बानी देगा कौन? तर हे आहे 2026चं सत्तेचं खरं गणित. आकडेवारी स्पष्ट आहे. महायुतीकडे प्रचंड बळ आहे, तर महाविकास आघाडीला आपल्या अस्तित्वासाठी धडपडावं लागणार आहे. हे बदल केवळ आकड्यांचे नाहीत, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील नेतृत्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होतील का? शरद पवारांची पुढची खेळी काय असेल? अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा वन किंगमेकर.